मंथन न्यूज महाराष्ट्र. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने ही घटना घडली आहे. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचारी व असंवेदनशील सरकारच्या विरोधात माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांचे राहुरी बाजार समितीच्या समोर एकदिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 5 वाजण्याच्या दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, डॉक्टर तनपुरे, कारखान्याचे संचालक विजय डवले, प्रभाकर गाडे, किरण कडू, भारत तारडे, माजी नगराध्यक्ष अनिल कासाल, नगरसेवक बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, संदीप सोनवणे, बाळासाहेब खुळे, राहुल तनपुरे, सचिन वराळे, प्रशांत कोळपकर, ज्ञानेश्वर बाजकर, राजेंद्र विठ्ठल जाधव, पांडू उदावंत, बाळासाहेब आघाव, सौरभ उंडे, दत्तात्रय येवले, संतोष आघाव, गहिनीनाथ पेरणे, बाळासाहेब देशमुख, काशीनाथ दौंड, तुळशीराम कडू, मारुती हार्दे, गोरक्षनाथ पवार, अशोक आहेर, संजय साळवे, रफिक शेख, गणेश कोहकडे आदी यावेळी एक दिवसीय लाक्षणीय उपोषणाला बसले होते. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.